आणि यानंतर आपण न्यूज टॉप 9 मध्ये बघणार आहोत मुंबईसह उपनगरात नेमकं काय घडतंय। उद्या मुंबईतील तिन्ही प्रमुख मार्गांवरती देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार। पश्चिम रेल्वेवरती मेट्रोच्या कामासाठी तर मध्य रेल्वेवर कल्याण कसारा दरम्यान विशेष कामांमुळे ब्लॉक घेण्यात येतोय। हा हार्बर रेल्वेच्या संपूर्ण मार्गावरती सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान हा ब्लॉक असणार आहे। मुंबईमध्ये पावसाळ्याआधी खड्डे भरण्यासाठी 92 कोटींचा खर्च केला जाणार आहे। 7 झोनमधील या कामासाठी महापालिका आणखी निविदा काढण्याच्या तयारीत आहे। रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात मार्च महिन्यामध्ये 392 तक्रारी दाखल झालेल्या आहेत। मुंबई पालिकेची महासभा काल रात्री 12:30 पर्यंत लांबली आहे। महासभेत अर्थसंकल्पीय वरून अनेक चर्चा रंगल्या होत्या। दुपारी 2:30 वाजता सुरू झालेली महासभा रात्री 12:30 पर्यंत लांबली। पेंग्विन पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढल्यानं राणीच्या बागेमध्ये उत्पन्नात मोठी भर पडली आहे। जानेवारीमध्ये तब्बल 2.90 लाख पर्यटकांनी भेट दिली असून एका महिन्यामध्ये 1.13 कोटी रुपयांची विक्रमी कमाई झालेली आहे। मंगळवारी 28 एप्रिल रोजी कल्याण डोंबिवलीचा पाणी पुरवठा 12 तास बंद राहणार आहे, तर 12वे मोहिली, नेतिवली आणि टिटवाळ्यातील जलशुद्धीकरण केंद्रातील तांत्रिक कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार आहे। केडीएमसीच्या रात्र निवारा केंद्रांवरती अनधिकृत कब्जा, स्थायी समितीत भाजपचा गोंधळ, बेघरांसाठीच्या केंद्रांचा वापर मदरसा आणि लॉजिंग सारख्या होत असल्याचा नगरसेवक मंदार हळबे यांचा आरोप आहे। सखोल चौकशीची मागणी केली जाते।